क्षणोक्षण हाचे करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं यदक्षरमनाख्येयमानन्दमजमव्ययम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलिकाय धातो मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे हरी पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता क्षणोक्षण हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबारा तुम्हा मला उपदेश करतात विठ्ठल विठ्ठल काय म्हणतात जगद्गुरु तुकोबारा जगद्गुरु तुकोबारा म्हणतात बाबा तुम्ही आम्ही मनुष्य जन्माला आलोत ना मग काय केलं पाहिजे ते जगद्गुरु तुकोबारा तुम्हा मला सांगतात काय केलं पाहिजे जगद्गुरु तुकोबारा म्हणतात क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू जगद्गुरु तुकोबारा म्हणतात बाबा मनुष्य प्राणी म्हणजे विचार प्रधान आहे आणि या मनुष्य प्राण्याने एका एका क्षणाचा विचार केला पाहिजे आणि विचार करून विचार जर केला आणि भगवान परमात्म्याची भक्तीचा मार्ग जर धरला तर जगद्गुरु तुकोबारा म्हणतात आपला संसार सागराच्या पलीकडे जाता येतं मग विचार का करायचा जगद्गुरु तुकोबारा म्हणतात तरावया पार भव सिंधू बाबा प्रत्येक जण आपण भवनाम संसार सागरामध्ये अटकलेलो आहे संसाराच्या पलीकडे जायचं आहे म्हणजे आपल्याला आपल्या जीवनातलं दुःख संपवायचं आहे आणि आपल्या जीवनामध्ये आनंद प्राप्त करायचा आहे मग का हो जगद्गुरु तुकोबारा तुम्ही आम्हाला सांगता एका एका क्षणाचा विचार करा का जगद्गुरु तुकोबारा म्हणतात तुम्ही ज्याला शाश्वत म्हणता ना ते शाश्वत नाही ते नाशवाने नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान बाबा या देहाला एक ना एक दिवस नाश पावणारे नवे नवे काळ खाणारे म्हणून जगद्गुरु तुकोबारा म्हणतात जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आपण भक्ती करा नाशिवंत देव जाणार सकळ
आणि आयुष्य खातो काळ सावधान. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आम्ही तुम्हाला सावध व्हायला सांगतो. मग सावध व्हायचं म्हणजे काय करायचं जगद्गुरु तुकोबराय, जेणेकरून आमचा मनुष्य जन्माला येऊन फायदा होईल. तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात एक काम करायचं, संत समागमी, संताच्या संगतीमध्ये राहायचं. आणि काय करायचं, धरोनी आवडी, परमार्थ आवडीने करायचा. संत समागमी धरोनी आवडी, आणि करावी तातडी परमार्थी. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात बाबा आपण संताच्या संगतीमध्ये राहायचं आणि परमार्थाची तातडी करायची, म्हणजे गडबड करायची. म्हणजे जगद्गुरु तुकोबराय हेच सांगायचं, तुम्ही आम्ही मनुष्य जन्माला आलोत ना, मग काय करायचं ते म्हणजे परमार्थ करायचा. मग काही लोक लय अहंकाराने जगतात, मी तर कोण नाही. पण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात अहंकाराने जगू नका, म्हणजे डोळ्यामध्ये धूर घालून जगू नका. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, इहलोकीच्या व्यवहारे म्हणजे मृत्यू लोकामध्ये तुम्ही आम्ही व्यवहार करायला आलो. तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात नका डोळे धुरे भरून राहो. नका डोळे धुरे, धुरे या शब्दाचा अर्थ अहंकाराने जगू नका. जगद्गुरु तुकोबराने सांगितलं का अहंकाराने जगू नका. तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. विठ्ठल 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 चिंताला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. आजची जी कीर्तन सेवा आहे ती म्हणजे नैमित्तिक कीर्तन सेवा आहे. नैमित्तिक कीर्तन सेवा कशाला म्हणतात बाबा, ज्या सेवेला काही ना काही निमित्त घडलं, ज्या सेवेला काही घटना घडली, त्या सेवेला नैमित्तिक कीर्तन सेवा म्हणतात. आजची जी कीर्तन सेवा आहे ती म्हणजे 13व्याच्या निमित्तानं आहे. आज आपल्यातनं जाऊन 13 दिवस पूर्ण झाले. ते असणाऱ्या आपल्या आई मंडाबाई रामभाऊ पाटील बोर्डे यांना आपल्यातनं जाऊन 13 दिवस झाले. शास्त्र असं सांगतं बाबा एक ना एक दिवस मनुष्य जन्माला आलात ना, तो एक ना एक दिवस जाणार आहे. म्हणून माऊली ज्ञानोबराय म्हणतात उपजते नासी नासिले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. बाबा जन्माला आला एक ना एक दिवस जाणारे. म्हणून आजचा हा 13व्याचा कार्यक्रम आणि त्यांच्या परिवाराकडून ही सेवा मला प्राप्त झालेली आहे. त्यांच्या पश्चात असणारे भिक्कन लक्ष्मण पाटील बोर्डे, श्रीरंग लक्ष्मण पाटील बोर्डे, उत्तम रामभाऊ पाटील बोर्डे यांच्या ह्या परिवाराच्या माध्यमातून ही सेवा मला प्राप्त झाली. ज्यांनी मला कीर्तनाकरता फोन केला आमचे परममित्र असणारे बबन भाऊ बोर्डे यांच्या माध्यमातून ही सेवा मला प्राप्त झाली. कीर्तनाकरता माता भगिनी आहे, पुरुष वर्ग आहे. आमचे मृदंग वाजवण्याकरता दीपक महाराज लोखंडे मृदंग वाजवण्याकरता उपस्थित आहे. इकडं असणारे आमचे विनयकरे बाबा आहे. आमचे सुंदर असं ज्यांचं गायन आहे ते असणारे योगेश महाराज मिसाळ आहे. आमचे प्रमोद महाराज साने आहे. इकडं असणारे आमचे श्री मोरेश्वर महाराज साबळे. सर्व गायक वादक मंडळी, सर्व माता भगिनी, सुंदर असं सिस्टम आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि जशी तो जोग महाराज बुद्धी देईल तसं मी तुमच्या पुढे चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतोय. विठ्ठल 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 विठ्ठल. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय म्हणजे तुम्हा आम्हाला उपदेश केलेला आहे. उपदेश म्हणजे काय हो, आमचे गुरुवरे सांगायचे बाबा उप म्हणजे जवळ, दीदर्शी ती म्हणजे दाखवतात. संत उपदेश करतात म्हणजे काय करतात, तुमच्या आमच्या जीवनाचं हिताचं सांगतात ते संत. मग संतांनी तुम्हा आम्हाला अभंगातून उपदेश केला म्हणजे जवळून दाखवलं. नेमकं करायचं काय, आलो कशा करता, आपण मनुष्य जन्माला आलो पण कशा करता आलो हेच आपल्याला माहीत. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी साधू संतांनी पुन्हा पुन्हा आम्हाला सांगितलं देवे दिल्या देह भजन गोमटा. अरे भगवान परमात्म्याने आपल्याला देह दिला, तो भजन करण्याकरता दिला. आमचे गुरुवरे सांगायचे बाबा मनुष्य देह म्हणजे सामान्य नाही, या मनुष्य देह म्हणजे जंक्शन स्टेशन आहे. या मनुष्य देहामध्ये आपल्याला नरकाला जाता येतं, या मनुष्य देहाला आपल्याला स्वर्गाला जाता येतं, या मनुष्य देहाला देवही होता येतं आणि या मनुष्य देहाला आपलं आत्मज्ञानसुद्धा प्राप्त करता येतं. म्हणून आपलं काय करायचं
फक्त आपण ठरवायचं. हा, नरका जाणे तेने पापा चरावे, कथा न करावे विठोबाचे. बाबा नरकाला जायचं ना, खुशाल पापाचं आचरण करायचं. हा, विठोबाची कथा करायची नाही, भजन करायचे नाही. मग काही काही लोक म्हणतात महाराज आम्हाला स्वर्गाला जायचं. म्हणतीस यज्ञाधिक कर्म की जे, मग स्वर्ग सुख भोगे मनोहर म्हणती संसारी जन्मी जे. यज्ञाधिक कर्म की जे, मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर. माऊली ज्ञानोबा म्हणतात स्वर्गाला जायचं ना, यज्ञ करा, याग करा. हा, तुम्हाला स्वर्ग प्राप्त झाल्याशिवाय राहणार. हा, आणि काही काही लोक म्हणते महाराज या देहामध्ये आम्हाला देव व्हायचं. तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देवची होईल म्हणती तरी का चित्ती न धरावा. अरे या देहामध्ये आपल्याला देव प्राप्त होता येतं, तरी आपण चिंतन त्या देवाचं करत नाही, त्या देवाचं आपण भजन करत नाही. म्हणून नाथ महाराज म्हणले बाबा या मनुष्य देहामध्ये आपल्याला सच्चिदानंद पद प्राप्त करता येतं. याच देही घडे देवाचे भजन आणि याच देहामध्ये सांगतात जगद्गुरु तुकोबाराय चकारात्मक सांगतात. याच देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. अरे हे भजन करण्याचं ज्ञान इतर देहामध्ये नाही का. या देहामध्ये भगवान परमात्म्याने तुम्हा मला बुद्धी दिलेली आहे. आमचे गुरुवरे सांगायचे ते म्हणायचे बाबा भगवान परमात्म्याने जेव्हा सृष्टी निर्माण केली, पशु पक्षी प्राणी सर्व काही निर्माण केले. आणि निर्माण केल्यानंतर भगवान परमात्म्याला वाटलं पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. अरे पशुला पाप कळत नाही, पशुला पुण्य कळत नाही. असा एक प्राणी निर्माण करायचा जेणे मला जाणलं पाहिजे आणि तो जाणून मला मुक्त झाला पाहिजे. मग भगवान परमात्म्याने एक प्राणी निर्माण केला, तो म्हणजे तुम्ही आम्ही, म्हणजे मनुष्य प्राणी. भगवान परमात्म्याने या मनुष्य प्राण्याला बुद्धी दिली. आणि माऊली ज्ञानोबा म्हणतात या बुद्धीच्या द्वारा या मनुष्याला आत्मज्ञान प्राप्त करता येतं. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूपी भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखी पूर्ण तत्परायण हरनिशी. माऊली ज्ञानोबा म्हणतात या बुद्धीच्या द्वारा मनुष्य देहाला आत्मज्ञान प्राप्त करता येतं. एवढी भगवान परमात्म्याने आपल्याला बुद्धी दिली. म्हणून या बुद्धीचा वापर आपण कुठं करायचा हे आपण आपलं जाणलं पाहिजे. म्हणून आमचे गुरुवरे सांगायचे भगवान परमात्म्याने सांगितलं याच देहीकडे, इतर देहामध्ये सांगितलं का. चक्कार हो अन्य व्यावर्तका असती. चक्कर हा अन्याची व्यावर्ती करतो, यांना चकार म्हणतात. इतर देहामध्ये भगवान परमात्म्याचं भजन आपल्याला केलं जात नाही. म्हणून नाथ महाराज म्हणले अरे मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिदला तुझ. नाथ महाराज म्हणतात बाबा या मनुष्य देहामध्ये सच्चिदानंद पद आपल्याला प्राप्त केलं जातं. ज्या पदाचा तिन्ही कालात बाध होत नाही, म्हणजे आत्मज्ञान देव याच देहामध्ये आपल्याला प्राप्त करता येतात. पण काही काही लोक म्हणते महाराज या देहात आम्हाला नाही ज्ञान प्राप्त करायचं, आम्ही पुढच्या जन्मात ज्ञान प्राप्त करू. नाथ महाराज म्हणतात मनुष्य देही ब्रह्मज्ञान पुढच्या जन्मे मी करेन, तो नागवला जाण सोलेवा ज्ञान त्यापाशी. एखादा जर म्हणलं या देहात मला ज्ञान प्राप्त करायचं नाही, पुढच्या देहात मला ज्ञान प्राप्त करायचं. नाथ महाराज म्हणतात बाबा तुम्ही काय बॉन्ड लिहून आणला का, पुढचा जन्म म्हणजे मनुष्याचं भेटणारे. नाथ महाराज म्हणतात समजायचं उघड उघड अज्ञानी आहे. म्हणून आपण भाग्यवान आहे, आपल्याला मनुष्य देह भेटला. पण शास्त्र असं सांगतं जो एकदा खाटेवर आला तो एक ना एक दिवस ताटेवर जाणार आहे. उपजल्या पिंडा मरण सांगा ते. अरे जो पिंड जन्माला आला ना तो एक ना एक दिवस मरणार. बाबा संतांनी सांगितलं या जगतामध्ये कोणी राहण्याकरता आलं, येरते पामर जीव किती. अरे या मनुष्य आमचे शास्त्र सांगतात ज्याचा जन्म झाला तो एक ना एक दिवस जाणार आहे. या जगतामध्ये एकही वस्तू अशी नाही का जिचा जन्म झाला ती मरणार नाही. अशी एखादी वस्तू आहे का हो? नाही. म्हणून जोपर्यंत आहे
तोपर्यंत आपण भगवान परमात्म्याचं भजन केलं पाहिजे. म्हणून आमचे गुरुवरे सांगायचे, मनुष्य देह म्हणजे भगवान परमात्मा प्राप्त करून घेण्याची वेळ आहे. आणि या देहामध्ये येऊन जर आपण भगवान परमात्म्याचं भजन केलं नाही, भक्ती केली नाही, तर माऊली ज्ञानोबा म्हणतात, आपण डोळे असून आंधळे. प्राप्तीच्या वेळे निदैवा आंधळेपणाची ढोळे, असती डोळे आपण जाकी. माऊली ज्ञानोबा म्हणतात, बाबा एक डोळस मनुष्य रस्त्याने चालला आणि चालता चालता त्या डोळस मनुष्याने सहज मनात त्याच्या लहर आली, बाबा आपल्याला डोळे म्हणून आपल्याला रस्ता दिसतो, गाड्या दिसत्या, दगडं दिसते, पण एखादं आंधळं नेमकं चालतं कसं चालून तर बघू. त्याने खिशातला रुमाल काढला, डोळ्याला पट्टी बांधली. माऊली ज्ञानोबा म्हणतात, असते डोळे आपण झाकी. असलेले डोळे झाकून घेतले, रस्त्याने चालू लागला, हवे होता आणि चालता चालता त्याच रस्त्याने मुख्यमंत्र्याच्या ताफा चालला. गाड्या मागं गाड्या, गाड्या मागं गाड्या. पण एका मुख्यमंत्र्याच्या गाड्या म्हणलं का बाकीच्या गाड्या बंद राहत्या, पण हा एकटा चालू होता पै पै, बरोबर एक नाही. आणि चालता चालता मुख्यमंत्र्याच्या एका शेवटच्या गाडीतून एवढं मोठं बंडल पडलं खाली. बस झालं, एवढं गाजू घ्यायचं, एवढं मोठं. आणि खाली पडल्यानंतर कोणीच नव्हतं रस्त्याने, बारीक सुरीक सगळ्या गाड्या बंद, हा एकटाच चालला होता. कोण? डोळ्याला पट्टी बांधून. चालता चालता त्या 500च्या बंडलला ठेस लागली आणि खाली पडला. तो म्हणतो, बाबा काय खरं आंधळ्याचं? आंधळ्याचं काही खरं? आंधळं असंच पडत असेल. पण माऊली ज्ञानोबा म्हणतात, अरे प्राप्तीची वेळ होती, पण निदैवा आंधळेपणाचे डोळे. ते धन तुझ्या दैवात नव्हतं म्हणून तुला आंधळेपणाचे डोळे निर्माण झाले. त्याच्यामुळे तू काय केलं? माऊली ज्ञानोबा म्हणतात, असलेले डोळे झाकून घेतले. बरोबर एक नाही. तसं आमचे गुरुवारे म्हणायचे, बाबा आपण म्हणजे मनुष्य देह, ऐका, आणि 500चं बंडल म्हणजे मोक्ष आहे. ऐका, 500चं बंडल म्हणजे काय? मोक्ष आहे. आणि तुम्ही आम्ही म्हणजे मनुष्य देह, आणि या देहामध्ये येऊन जर आपण भगवान परमात्मा प्राप्त केला नाही, म्हणजे मोक्ष प्राप्त केला नाही, तर आपण डोळे असून आंधळे. माऊली ज्ञानोबा म्हणतात, असते डोळे आपण झाकी. म्हणून मनुष्य जन्मामध्ये येऊन जर डोळस व्हायचं असेल तर आपण परमार्थ केला पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबा पुन्हा पुन्हा सांगतात, हा मनुष्य जन्म आपल्याला पुन्हा नाही, बरोबर एक नाही. म्हणून आमच्या गुरुवर एक उदाहरण सांगायचे, मनुष्य देह आपल्याला प्राप्त झाला, आपण भाग्यवान आहे. कसा प्राप्त झाला? तसा आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा, तसा आपल्याला मनुष्य देह प्राप्त झाला. आमचे गुरुवर एक उदाहरण सांगायचे. ते म्हणायचे, बाबा एक आंधळ सहज घाटावर टाळ्या वाजत बसलं. टाळ्या वाजवता वाजवता त्या आंधळ्याच्या हातामध्ये एक कावळा सापडला. आणि कावळा सापडल्यानंतर राजाला कावळ्याची गरज होती. राजाने सांगितलं होतं, जो मला कावळा आणून देईन त्याला मी 1,00,000 रुपये बक्षीस देईल. इकडे लक्ष द्या. 1,00,000 रुपये बक्षीस देईल. त्या राजाच्या प्रधानजीला माहीत होतं राजाला कावळा पाहिजे आणि कावळा आंधळ्याच्या हातात आहे. तो प्रधानजी आंधळ्याकडे गेला ना, आंधळ्याला म्हणू लागला, आंधळे दादा मला कावळा पाहिजे, मी तुला 1,000 रुपये देतो. आजपर्यंत आंधळ्याला माहीत नव्हतं कावळा विकवतो म्हणून. बरोबर, विकवतो कावळा, पैठणला जाऊ तुम्ही. बरोबर घेतो मग घास. म्हणे आजपर्यंत आंधळ्याला माहीत नव्हतं कावळा विकवतो म्हणून. त्या आंधळ भाव खायला लागलं, मला कावळा द्यायचा नाही. त्या प्रधानजीने सांगितलं, अरे 1,000 नाही 10,000 घे, पण मला कावळा दे. याला वाटलं 10,000 जातील, 90 तर राहतील का, फक्त कावळा घ्यायचा आणि राजाला नेऊन द्यायचा, 1,00,000 रुपये भेटणार आहे. पण ते आंधळ भाव खायला लागलं. त्या प्रधानजीने सांगितलं, अरे बाबा एक काम कर, 10 काय 50 घे, पण मला कावळा दे. याला वाटलं 50 जातील, 50 तर राहतील, काही जड आहे का, फक्त कावळा घ्यायचा आणि राजाला नेऊन द्यायचा, 1,00,000 रुपये भेटणार आहे. तरी ते आंधळ भाव खायला लागलं. तसं राहतं महाराज. आपण बाजारात जर मिरच्या घेऊन गेलो का, गेल्या व्यापाऱ्यानं जर 50 न मागितलं तर आपण देत नाही, मागून 20 न देतो. तसंच झालं याला आता. त्या प्रधानजीने सांगितलं, अरे 80,000 रुपये देतो पण मला कावळा दे. तरी ते आंधळ भाव खायला लागलं ना. असं बगलात कावळा होता आणि त्याने सांगितलं, अरे मला तर कावळ्याची गरज आहे, तुम्हाला कावळा देत नाही, पण नेमकं कावळा कसा पकडला मला सांग बरं. ते म्हणतो, त्याला काय लागतं कावळा पकडायला. असं बगलात कावळा होता महाराज. आणि तो म्हणतो, सहज मी टाळ्या वाजवत बसलो, हात वर करून दाखवले आणि तेवढ्यामध्ये बगलातला कावळा उडून गेला. मग आता मला सांगा, त्यांनी सहज टाळ्या वाजवता वाजवता त्याच्या हातामध्ये कावळा सापडला होता, आणि आता किती टाळ्या वाजवल्या म्हणजे त्याच्या हातात पुन्हा कावळा सापडल? बाबा पावला हा देव
काकताली न्याय. आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा तसा आपल्याला मनुष्य देह प्राप्त झाला, सहज सापडला. हा जगद्गुरु तुकोबर आहे म्हणतात. पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी, नरदेया योनी हानी केली. बाबा पुण्य जादा झालं आपण स्वर्गात जातो, पुण्य कमी पडलं आपण नरकात जातो, आणि समान झालं तेव्हा आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त होतो. आपण मनुष्य जन्माला आलो म्हणजे लय पुण्यवान नाही, पाप आणि पुण्य समान आहे म्हणून आलो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल. पण भगवान परमात्म्याने मनुष्य प्राण्याला एक विचार दिला, त्याला बुद्धी म्हणतात. आणि त्या बुद्धीच्या द्वारा भगवान परमात्म्याने सांगितलं बाबा याला सार काय आसार काय हे कळलं पाहिजे. त्याच्याकरता भगवान परमात्म्याने मनुष्य प्राण्याला बुद्धी दिली. म्हणून जगद्गुरु तुकोबाराने तुम्हा आम्हाला उपदेश केला, बाबा तुम्ही म्हणजे विचार प्रधान आहात म्हणून आपण विचार केला पाहिजे. काय विचार केला पाहिजे ते जगद्गुरु तुकोबार आहे अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं. क्षण